नमस्कार मित्रांनो. अरे हे कोण अचानक मध्येच. तर मी ज्ञानेश्वर संधान, मी आहे साधना मॅडमचे मिस्टर आणि मी तुमच्यासाठी थोडे थोडे व्हिडिओ घेऊन येणार आहेत. त्यामध्येच हा पहिला टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, तो म्हणजे डिफरन्स. तो आहे प्रिझम आणि पिरॅमिडचा. आता हा डिफरन्स तुम्हाला मॅडमनी चांगल्या प्रकारे तुम्हाला पिरॅमिड आणि प्रिझममधला फरक कसा असतो, काय असतो, सर्व सेप वगैरे दाखवलं आहे. तरी पण मी तुमच्यासाठी आता हा डिफरन्स घेऊन आलो आहे. आता डिफरन्समध्ये जर बघितलं तर आपण पहिलं बघणार आहोत फेसेस. आपण काय बघणार आहोत? फेसेस. फेसेस म्हणजे काय थोडक्यात? तोंड. दोन्ही बाजूला जे असतात ना तोंड. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी ड्रॉइंग दिली बघा, दोन पिक्चर दिली आपल्या याच्यामधला फेसेस काय आधी ते आधी समजून घ्या. फेसेस म्हणजे काय? वरचा भाग, याला म्हणतो आपण फेसेस. आणि याचा खालचा भाग जो आता दिसत नाही त्याला म्हणतो आपण खालचा भाग. मी एक सॅम्पल इथे पण दाखवले बघा, इथे सुद्धा बरेच दिसतो तुम्हाला. हा काय आहे? फेस. वरचा एक आणि खालचा एक, या दोन्ही भागांना म्हणतो आपण फेस. आलं लक्षात? आता याच्यामध्ये आपण फेसेसमध्ये आपण बघणार आहोत प्रिझम आधी पिरॅमिडमध्ये काय काय फरक आहे, काय काय अंतर आहे. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघूया द बॉटम फेस अँड टॉप फेस. बॉटम आणि तुम्हाला सांगितलं मी टॉप फेस कोणता आणि बॉटम फेस कोणता, हे तुमच्या लक्षात आलंय. त्यांनी काय म्हटलंय? आर ट्रँग्युलर. म्हणजे तो कसा असू शकतो? ट्रँग्युलर सुद्धा असू शकतो. म्हणजे हा याच्यावर बघू, याच्याकडे बघून असं समजू का असाच सेप. याच्यामध्ये ट्रँग्युलर सुद्धा असू शकतो. त्यानंतर स्क्युअर सुद्धा असू शकतो. बघा तुम्हाला दाखवलंय बघा, हा स्क्युअर सेप असा सुद्धा चालेल. आणि पॉलिगॉनल. आता म्हणजे याच्या सेपमधला कुठलाही सेप आपल्याला चालतो. अशा प्रकारचे आपण हे फेसेस बघितलेले आहेतच. तर आपण आता बघूया पिरॅमिडबद्दल. पिरॅमिडचं जर बघायला गेलं, द बॉटम फेस इज ट्रँग्युलर. आता फक्त इथं कोणता फेस म्हटलंय? बॉटमचा. बॉटमचा म्हणजे खालचा भाग. बघा तुम्हाला हा जो भाग दिसतोय हा आहे बॉटमचा भाग. याच्याकडे काय म्हटलं त्यांनी? त्याचा स्क्वेअर शेप असू शकतो, पॉलिगॉनल असू शकतो किंवा ट्रँग्युलर सुद्धा असू शकतो. आता इथं जर बघितलं तर यात हा कोणता शेप आहे? जवळजवळ 5 बाजू आहे, 5 काढ आहे, म्हणजे हा पेंटेगॉन. याचा सुद्धा आपण पिरॅमिड आपण बघतोय. त्यानंतर इथं बघा आता मी अजून एक काढलाय, हा स्क्वेअर शेपमध्ये काढलाय. याचा सुद्धा आपण पिरॅमिड बघितला आहे. म्हणजे कुठल्याही शेपचा आपण हेक्झागॉनला असो, ऑक्टागॉन असो, याचा आपण पिरॅमिड आकार हा बघू शकतो. आता प्रिझममध्ये बघूया आपण. प्रिझममध्ये जर बघितलं तर व्हर्टिकल फेस आर रॅक्टँग्युलर. व्हर्टिकल फेस म्हणजे उभा जो फेस आहे तो कसा असतो? रॅक्टँग्युलर असतो. उभा फेस म्हणजे कोणता? तुमचे हे जे फेस आहे उभे, त्याला म्हणतो आपण व्हर्टिकल. व्हर्टिकल म्हणजे याचा अर्थ काय? उभा. उभा फेस कसा असतो? हा नेहमी रॅक्टँग्युलर असतो. हे बघा इथे दाखवले बघा, हे जे उभे फेस आहे कसे? सर्व रॅक्टँग्युलर आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं, पिरॅमिडमध्ये जर बघितलं तर व्हर्टिकल फेस आर ट्रँग्युलर. हे सर्व फेस कसे असतात? ट्रँग्युलर असतात. इथे जर बघितलं बघा, हा फेस कसा आहे? ट्रँग्युलर. बघा हा आता त्या बाजून दिसतोय, हा सुद्धा ट्रँग्युलर. आता याच्यामध्ये येऊ आपण. आता याच्यामध्ये सुद्धा जर बघितलं तर हा जो भाग दिसतोय आपला, हा काय आहे? ट्रँग्युलर शेप आहे. हे सर्व भाग काय आहे? ट्रँग्युलरच आहे. म्हणून इथं म्हटलंय द व्हर्टिकल फेस आर ट्रँग्युलर. आलं लक्षात? आता आपण बघूया व्हर्टिक्स. आता व्हर्टिक्स बघूया. आता प्रिझमचं बघूया. व्हर्टिक्समध्ये काय म्हटलं त्यांनी? दे आर ऑन द बॉटम अँड टॉप. काय? सरफेस. आता व्हर्टिक्स तुम्हाला शिकवलंय, व्हर्टिक्स कुठं असतात? जिथं कोण तयार होतो तिथं व्हर्टिक्स हा तयार होत असतो. मी इथं कोण कुठं तयार झाला आहे? हे बघा इथे कोण तयार झाला? हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6. दिसते व्हर्टिक्स? इथे 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 आणि पाठीमागचे व्हर्टिक्स. म्हणजे इथं काय म्हटलंय? बॉटम अँड टॉप सरफेस. आता आपण पिरॅमिडमध्ये बघूया. पिरॅमिडमध्ये काय म्हटलंय? वन व्हर्टिक्स ॲट द टॉप. काय? टॉपला. टॉपला म्हणजे हा भाग. इथं काय? व्हर्टिक्स आहे. अँड अदर व्हर्टिक्स ॲट द बॉटम. बाकीचे व्हर्टिक्स कुठे आहे? बॉटमला. बॉटमला कोणते? हे. मग पेंटॅगॉन असेल किंवा हेक्झागॉनला असेल, कुठला असेल त्याचे व्हर्टिक्स काय आहे? खाली जेवढे कोण असतील तेवढे व्हर्टिक्स आणि वरती काय? फक्त वन अँड ओनली. आता आपण बघूया एजेस. कशाची? पहिले बघूया आपण प्रिझमचे. याच्यामध्ये जर बघितलं, एजेस म्हणजे काय? कडा, बाजू. समजा या 1 2 या 3 या 4 हे काय झाल्या? कडा झाल्या. आता या तुम्हाला मी दाखवलं तिथं काय म्हटलं त्यांनी? 3 टाइम द नंबर ऑफ साइड्स. कोणत्या? ऑफ टॉप ऑर बॉटम सरफेस. इथे जर बघितल्या टॉपच्या 1 2 3 4 5 6 किती झाल्या? 6. 6 इंटू किती बोलले ते? 3 टाइम. 6 इंटू 3 किती आहे आन्सर?
18. आलं लक्षात. आता हे कसं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. आता त्याच्यामध्ये जर बघितलं टॉपचे किती आहे 1 2 3 4 5 6 हे झाले टॉपच्या 6. खाली बॉटमचे किती असणार आहे 6च असणार आहे. खाली बॉटम किती झाल्या 6. आणि साईड किती असणार आहे साईडला 1 2 3 ही 4 ही 5 आणि ही 6 किती झाले 6. किती झाले टोटल 18. ओके लक्षात आलं. आता हे झालं फक्त या ड्रॉइंगच्या बाबतीत. जर दुसरं जर बघितलं आता इथं आपण हा बघूया. याच्यात जर बघितलं किती आहे 1 2 3 4 म्हणजे किती 4 × 3 किती होईल तिथे 12. आलं लक्षात. आता इथं जर मोजायचं ठरले आपण अशा ते बघा वरती 4 त्यानंतर त्याच्या खालचे 4 आणि साईडच्या 4 किती झाल्या 12. आलं लक्षात. तर आपण आता पिरॅमिडचं बघूया. त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे ट्वाईस द नंबर ऑफ साईड ऑफ द बॉटम सरफेस. त्याच्यामध्ये जर आपण बॉटम सरफेसला जर बघितल्या तर किती साईड आहे किती एज आहे ते बघूया आपण. 1 2 3 4 5 किती झाल्या 5. किती साईड आहे 5 साईड म्हणजे 5 एजेस. आता इथे आपल्या काय आला इंटू किती असणार आहे 2 किती झाले मग 5 × 2 10. आलं लक्षात कशा. आता ते आपण समजून घेऊ इथे परत. हे बघा ही जर बघितली 1 2 3 1 4 आणि एक कडेची 5 किती झाल्या 5 आणि 5 10 म्हणजे आपलं किती आल्या इथे एजेस 10 आल्या. ओके. आता आपण ह्या पिरॅमिडमध्ये बघूया इथे किती आहे 1 2 3 आणि 4 आहे म्हणजे 4 × 2 किती झाले 8. ओके. तर आपण याच्यातून बघूया 4 5 6 7 आणि 8. आलं लक्षात. ओके. आता समजलं तर पहिले लाईक करा. सर्वांनी लाईक करा पटकन. नसेल आवडलं तर डिसलाईक केलं तरी चालेल पण काहीतरी करा. तर आपल्याला थिंक अबाउटमध्ये बघायचं आहे. आता थिंक अबाउटमध्ये आपला फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे तर फर्स्ट क्वेश्चन आपल्याला आहे इज क्यूब अ प्रिझम ऑर अ पिरॅमिड. हा क्यूब आपल्याला बघायचा आहे. क्यूब आपल्याला माहिती आहे क्यूबचा शेप कसा असतो. शेपमध्ये आपण जाऊया परत एकदा मी दाखवतो. हे बघा हा आहे क्यूब. आता हा काय पिरॅमिड आहे का नाही तर हा आहे प्रिझम. म्हणून आपण इथं घेतलं आहे क्यूब इज अ प्रिझम. ओके. चला पुढच्या नेक्स्ट क्वेश्चनकडे बोलूया आपण. दुसरा क्वेश्चन आहे इन विच शेप आर ऑल द फेस ट्रायंग्युलर इन शेप. यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे ऑल फेस ट्रायंग्युलर. आता याच्यामध्ये जर हा शेप जर बघितला आपण यामध्ये जर बघा हा काय आहे हा एक समोरचा ट्रायंग्युलर हा दुसरा ट्रायंग्युलर हे तिसरे ट्रायंग्युलर हे सर्व काय आहे हे सर्व ऑल फेस ट्रायंग्युलर इन शेप. तर त्याचा आन्सर येईल ट्रायंग्युलर पिरॅमिड. ट्रायंग्युलर पिरॅमिड. ओके. आता आपण थर्ड क्वेश्चन घेऊया. थर्ड क्वेश्चनमध्ये काय म्हणलं नाही इफ वी कीप ऑन इन्क्रीजिंग द नंबर ऑफ साईड ऑफ बेस पॉलिगॉन देन विच शेप विल बी फॉर्म. जर आपण प्रिझमसाठी नंबर ऑफ साईड जर वाढवलं तर काय होईल तयार होईल बघा. प्रत्येक याला आपण काय करा साईड एक साईड वाढवत चाला काय होईल शेवटी काय होईल त्याचा एक सर्कल तयार होईल. आणि या सर्कलला आपण सर्कल जर वाढत चालले त्याचा काय बघ तयार होतं बघा वरती काय झालं तयार सिलेंडर तयार झालं. काय झाला सिलेंड्रिकल शेप हा तयार होतोय. जसं मॅडम तुम्हाला पोळ्यांचं उदाहरण दिलं पोळ्या काय केल्या करत 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 एकमेकांवर ठेवत गेल्या नंतर हा भाग काय तयार होतो सिलेंड्रिकल भाग हा तयार होत असतो. तर याचा आन्सर काय येणार आहे प्रिझममध्ये जर बघितलं आपण तर काय तयार होणार आहे सिलेंडर सारखा आकार तयार होणार आहे. सिलेंडर सारखा भाग काय होणार आहे तयार होणार आहे. पिरॅमिडचा जर विचार केला तर पिरॅमिडचा आन्सर काय येणार आहे कोन येणार आहे. काय येणार आहे कोन हा येणार आहे. तर मित्रांनो चॅप्टर आता संपलेला आहे आणि आपण आता बघणार आहोत एक्सरसाइज. आता एक्सरसाइजमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पहिला क्वेश्चन दिला आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. हे जे प्रश्न दिले त्याचे जे ऑप्शन दिले ते आपलं करेक्ट ऑप्शन याच्यातून आपल्याला शोधायचं आहे. तर आपण त्यासाठी पहिला क्वेश्चन बघूया व्हॉट शेप विल बी फॉर्म इन कॅरम पिसेस.
कोणते म्हटले त्यांनी? कॅरमचे पीसेस म्हणजे कवड्या. कॅरममध्ये आपण ते कॅरम खेळतो ना, त्या पीसेस आर प्लेस ऑन वन टॉप ऑफ द अदर. कॅरम बघितलं असेल, सर्वांनी कॅरम खेळला असेल, त्याच्यामध्ये ते कवड्या आहेत, त्याला आपण कॉईन्स म्हणतो. तर ते कॉईन जर आपण काय केले, एकमेकांवरती ठेवले अशा प्रकारे, बघा एकमेकांवरती ठेवलं तर कोणता भाग तयार होतोय आलं लक्षात? किंवा आपले कॉईन आहे, आपले जे पैसे असतात त्याचे कॉईन जर आपण एकमेकांवरती ठेवले तर कोणता भाग तयार होईल? ऑब्विसली क्यूब तर काही तयार होणार नाही, कोण पण तयार होणार नाही. काय तयार होईल? सिलेंडर. काय तयार होईल? सिलेंडर हा शेप तयार होणार आहे. तर आपण बघूया पुढचा क्वेश्चन. बाय विच टू सिमिलर शेप इन हॉवर ग्लास फॉर्म. आता याच्यामध्ये जर बघितलं, या हॉवर ग्लासचं जर बघितलं, त्याच्यामध्ये हॉवर ग्लास तुम्ही बघितला असेल तर त्याचं शेप जर बघितलं इथं बघा, हा त्याचा शेप इथं दाखवला आहे. कसा शेप दिसतोय त्याचा? क्यूब दिसतोय का? ट्रायंग्युलर दिसतोय का? तर हा कोणता भाग दिसतोय तुम्हाला? हे बघा, अशा प्रकारे तो शेप आहे. तर याला काय म्हणतो आपण? कोन म्हणतो. इथं जर आन्सर बघितलं का, कुठे आहे कुठे आहे कुठे आहे? बघा, डी हे त्याचं आन्सर आहे. आन्सर काय आहे? कोन. ओके, तर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग शेप इज नॉट 3 डायमेन्शनल. आता याच्यात बघा काय गंमत आहे, याच्यात काय म्हटलं आहे? नॉट हा शब्द आला आहे, म्हणजे याच्यामध्ये कोणता 3 डायमेन्शनल नाही आहे तो आपल्याला इथं ओळखायचा आहे. तर आपण जर बघूया, कोन आपल्याला माहिती आहे, कोनचा शेप कसा असतो? हा हा तुमचा कोनचा शेप झाला. त्यानंतर सिलेंडर आत्ताच आपण इथं बघितला, हा आपला झाला सिलेंडर शेप. त्यानंतर स्पायरल, तो आपला हा झाला. त्यानंतर स्क्वेअर, आता स्क्वेअर आपण काढूया, हा काय झाला? तुमचा स्क्वेअर. हा आहे का 3 डायमेन्शनल? हा 3 डायमेन्शनल शेप नाही आहे, म्हणजे याचा आन्सर काय झालं आपलं? स्क्वेअर हे त्याचं काय आपलं आन्सर आहे. ओके, तर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. त्याच्यामध्ये आपल्याला दिलं आहे ड्रॉ 3 डायमेन्शनल फिगर्स. आपल्या कोण काय करायचं आहे? 3 डायमेन्शनल आपल्या फिगर काढायची आहे. फ्रॉम द नंबर्स गिवन बिलो अँड राईट द नेम, आणि त्याचं नावसुद्धा आपल्या इथे लिहायचं आहे. मग आता आपल्याला फिगर काढण्यासाठी आपल्याला त्यांनी इथे माहिती दिली. काय दिले? देर आर 5 फेसेस. फेसेस किती आहे? 5 असणार आहे. त्यानंतर 5 व्हर्टिक्स असणार आहे, 8 एजेस असणार आहे. 1 फेस इज स्क्वेअर. 1 फेस कसा आहे? स्क्वेअर असणार आहे. त्यानंतर रिमेनिंग फेस आर ट्रायंग्युलर. म्हणजे आपल्याला एकंदरीत अंदाज येऊन जातो का नेमके ड्रॉइंग कोणती असेल. माझ्या तर लक्षात आली, तुमच्या लक्षात आली की मला माहीत नाही, पण तुम्हाला मी डायरेक्ट शेपमध्येच आता मी दाखवून देतो. हे बघा, आले लक्षात? आता सर्वांच्या लक्षात आले असेल. आता त्याच्यामध्ये आपण बघूया, चेक करून बरोबर आहे की नाही आपल्या सर्व गोष्टी. आता इथं काय म्हटलं आहे? देर आर 5 फेस. फेस आहे का 5? चेक करूया आपण. 1 2 3 4 आणि त्या बाजूला एक 5, जो आपल्या पाठीमागे दिसत नाही. असे एकूण झाले 5 फेसेस. त्यानंतर 5 व्हर्टिक्स. आता व्हर्टिक्स आपण चेक करूया, व्हर्टिक्स आहे का 5? आपण वरून सुरुवात करूया. हा 1 2 3 4 5. आलं लक्षात? 5 व्हर्टिक्स आपल्याला मिळाले. आता 8 एजेस. 8 एजेस आहे का? आपण एक मिनिट हे इरेज करूया. 8 एजेस आपल्याला दिसतं का बघू आधी. 8 एजेस 1 2 3 4 5 6 7 आणि 8. अशा प्रकारे आपल्या एजेससुद्धा आपल्याला मिळाले आहेत. त्यानंतर काय राहिलं? फेस आर ट्रायंग्युलर. हे जे काय फेस सर्व काय आहे? ट्रायंग्युलर फेस आपल्याला बघायला मिळत आहेत. सर्व फेस काय ट्रायंग्युलर शेपमध्ये आपण बघतोय. याचा आन्सर काय येईल? स्क्वेअर बेस पिरामिड. स्क्वेअर बेस पिरामिड एरियाचा आन्सर येईल. आता पुढचा क्वेश्चन बघूया. 1 फेस इज कर्व. एक फेस कसा आहे त्याचा? कर्व. इट हॅज नो व्हर्टिक्स अँड नो एजेस. म्हणजे त्याला व्हर्टिक्स पण नाही आणि एजेस पण नाही. मग असं काय असणार आहे? काय दिसतंय? 1 फेस इज कर्व. फेस कसा याचा? कर्व आहे. आणि इट हॅज नो व्हर्टिक्स अँड नो एजेस. याला कुठल्याही प्रकारची एज नाही आणि व्हर्टिक्ससुद्धा बघायला मिळत नाही. म्हणून याचं उत्तर काय येईल? स्पायरल.
म्हणून याचं उत्तर येईल स्पायरल. आता पुढचं आपण थर्ड बघूया. त्याच्यामध्ये दिलं आहे देर आर 6 फेसेस. काय पाहिजे आपल्याला? 6 फेस पाहिजे. त्यानंतर 12 एजेस पाहिजे आणि 8 व्हर्टिक्स पाहिजे. अशी कोणती ड्रॉइंग आहे का ती आपल्याला या सर्व गोष्टीच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर आपण बघूया. तुम्हाला मी सेट दाखवतो. त्याच्यामध्ये बघा, हा तुमचा आहे क्यूब. काय आहे तो? क्यूब. याच्यामध्ये जर बघितलं तर काय दिसतंय? 6 फेसेस आहे का? 6 फेसेस. तर आपण बघूया मोजून. 1 2 3 4 5 आणि बॅकचा 6 म्हणजे पाठीमागचा 6. असे आपल्याला काय मिळाले? 6 फेसेस मिळाले. त्यानंतर 12 एजेस. 12 एजेस आहे का ते पण आपण चेक करूया. एजेस म्हणजे काय? कडा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. बघितलं आपण 12 एजेससुद्धा आपल्या इथे बघायला मिळतात. त्यानंतर आपल्याला काय बघायचं पुढं? 8 व्हर्टिक्स. आता 8 व्हर्टिक्स आहे का ते बघूया आपण. 1 2 3 4 म्हणजे वरती 4 म्हणजे खाली काय असणार आहे? 4 5 6 7 आणि 8. अशा प्रकारे आपल्याला तिसरा पण क्वेश्चन आन्सर आपला मिळाला आहे. ती म्हणजे क्यूब. काय आहे? क्यूब. फोर्थ क्वेश्चन बघूया. त्यामध्ये काय म्हटलं आहे? देर इज 1 कर्व. काय म्हटलं आहे? देर इज 1 कर्व. कर्व किती आहे? 1 आहे. त्यानंतर 2 सिलेंडर एजेस. सिलेंडर एजेस 2. आता लक्षात यायला पाहिजे आपल्या सर्वांना. सिलेंडर एजेस 2 म्हटल्यानंतर वरती एक सिलेंडर एजेस आणि खाली एक सिलेंडर एज, अशा 2 एज असला रे. त्याला खाली काय म्हटले परत? अँड 2 फ्लॅट फेस. हे काय त्याचे? हा एक फेस आणि हा दुसरा फेस. 2 फेस मिळाले. त्यानंतर 1 कर्व फेस. हा जो पूर्ण भाग आहे, हा जो पूर्ण भाग, या भागाला काय म्हणतो आपण? कर्व फेस. त्यानंतर आणि 2 सिलेंडर एज. ही एक एज आणि ही दुसरी एज. अशा प्रकारे याचं सुद्धा आन्सर आपल्या इथं मिळालं आहे. याचं आन्सर काय? आन्सर काय? सिलेंडर. तर हा अशा प्रकारे हा एक्सरसाइज कंप्लीट झाला आहे. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.